यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या जवळा इथल्या एका शेतकऱ्यानं थेट तहसील कार्यालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला। गौतम गेडे असा या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे। या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नाल्याचं पाणी शिरलं होतं, पिकांचं मोठं नुकसान झालं आणि याचबाबत शेतकऱ्यांना तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा निवेदनं दिली, मात्र प्रशासनानं कुठल्याही प्रकारे कारवाई न केल्यानं शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं। परभणीमध्ये स्वाभिमानीचा नारा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा या आशयाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महाराष्ट्रभर अभियान सुरू केलंय। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे 2 लाख अर्ज घेऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली। वर्ध्यात अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन केलं। यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, मासिक पेन्शन यासह विविध मागण्या करण्यात आल्या। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती देण्यात आली। नाशिकच्या कळवण अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। शासकीय इमारतीसमोर DYFI संघटनेच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू झालंय। शबरी घरकुल योजनेतल्या अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडून दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। राज्यातल्या सारथी संशोधक विद्यार्थ्यांनी सारथी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। सीईटी परीक्षा रद्द करून सरसकट फेलोशिप नोंदणी दिनांकापासून द्यावी या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले। फेलोशिप मिळावी यासाठी कोल्हापूर, पुण्यासह राज्यभर विद्यार्थ्यांची आंदोलनं, साखळी उपोषणास सुरू आहेत। साताऱ्यामधल्या कृषी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना जेवणामधून विषबाधा झाली। जिंती नाक्यावरच्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजमधल्या खानावळीत रात्रीचं जेवण झालं आणि त्यानंतर 20 विद्यार्थ्यांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागला। रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे।